नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधाच्याच आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लगाटे यांचे लगाटे रिअल्टर्स, ज्यांच्या निवळीच्या ज्या साईटला तुम्ही जो जोरदार रिस्पॉन्स दिला, सेकंड फेजलाही जोरदार रिस्पॉन्स मिळतोय. आणखी 2 साईट्स ज्या मी तुम्हाला आधी सांगितल्या, त्या 2 साईट्सला सुद्धा तुम्ही खूप जोरदार रिस्पॉन्स देताय. तुम्हाला आणखी डिटेल्स हवी असतील तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिसतील, खाली स्क्रोल पण होतील. जरूर भेट द्या आणि माहिती करून घ्या आणि कोकणात एक आनंदाचं घर स्वतःचं निर्माण करा. मध्यंतरी आपण एक टॅगलाईन देऊन, एक नाव देऊन एक वेगळा प्रकार सुरू केला होता. तुम्हाला आठवत असेल, त्याचं नाव होतं माननीय नुमवीय. नुमवीय म्हणजे माझी शाळेच्या बद्दल. माझ्या शाळेमध्ये प्रत्येकाला शाळेबद्दल प्रेम असतं, मला जरा जास्त आहे. तर माझ्या शाळेने आज असंख्य विद्यार्थी घडवलेत. त्यातल्या जे वेगळेपण जपत जीवन जगणारे लोक आहेत ना, अशा लोकांना आपण या मंचावर आमंत्रित करतो. त्यातलं काही मंडळी आता झाली आहेत आणि त्यातलाच एक पुढचा टप्पा म्हणून एक मी माझ्या मित्राला आमंत्रित केले. माननीय नुमवीयचा यावेळचा निमंत्रित, खरं तर निमंत्रित आमंत्रित म्हणायला लागतं, पण माझा मित्र आणि माझी नुमवीय आमोद दामले याचं मनापासून स्वागत. आमोद, मनापासून स्वागत तुझ्या या माननीय नुमवीय या सेगमेंटमध्ये. तू आजचा नामवंत असा माननीय आहेस. आता हा माननीय का, हे या चर्चेतनं आपल्याला कळणार आहे, या गप्पांमधनं आपल्याला कळणार आहे. मित्रांनो, प्रत्येकाला शाळेबद्दल खूप आस्था असते, प्रेम असतं. पण माझ्या शाळेने मला जे दिलंय, आम्हाला सगळ्यांना जे दिलंय, ते कुठेतरी उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण हा सेगमेंट सुरू केलाय. आणि उद्देश एकच आहे की माझ्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत, की जे आज विविध क्षेत्रामध्ये वेगळी वाट चोखाळत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतायत, सिद्ध केलंय, तर अशा लोकांना या मंचावर बोलवावं, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, हा उद्देश आहे. म्हणून आमोदला बोलवलंय. आमोद, शाळेचे दिवस आठवले की आपण इमोशनल होतो, राईट? हो हो. आणि आपली शाळा तर जरा जास्तच आपल्या जवळची आहे. त्यावेळचं वातावरण आणि आत्ताच्या वातावरण याचा जर विचार केला तर आत्ताची मुलं थोडीशी कमनशिबी वाटतात. हं? आपण जे अनुभवलं ते वातावरण खूप पोषक होतं, विचारांनी समृद्ध करणारं होतं. सगळी मंडळी इतकी प्रेमाने आपल्याशी जोडली गेली होती की आज इतकी वर्ष झाली आपली शाळा संपून सुद्धा, पण तरी सुद्धा आपल्याला त्या शिक्षकांबद्दलची आत्मीयता, प्रेम, अजूनही शिक्षक कुठले जर दिसले तर आपल्याला चटकन त्यांच्या पावलांना स्पर्श करावासा वाटतो. आता हे जरा कमी झालंय असं दिसतंय. हो. त्याला काय गोष्टी कारणीभूत आहेत, काय घटक कारणीभूत आहेत याच्यात जायचं नाही. पण आपल्या शाळेच्या ज्या अ, आठवणी आहेत ना, ज्या तो आपल्याला आत्ताही किती आनंद देतात. आनंद देतात. खरंय. म्हणून तर खरं तुला बोलवायचं कारण असं होतं की तू खूप वेगळ्या वाटेने जाणारा एक आमचा अनुभवी मित्र आहेस. म्हणून आग्रह माझा होता, म्हणून तू आलास की नॉर्मल नाही आपण जगत. अशा लोकांना नॉर्मल अशा अर्थाने मी म्हणतो की जे ट्रॉडन पाथ असतात, तीच तीच वाट चोखाळलेली असते, चोखाळलेली वाट. त्याच्यापेक्षा वेगळं. मग तू शाळेमध्ये असताना खरं तर चार चौघांसारखाच होतास, जसं आपण होतो सगळे. पण नंतर तुझी आवड किंवा त्यानंतर तू काय केलंस, ह्याने आपण सुरुवात करू गप्पांना. म्हणजे सगळ्या लोकांनाही कळेल आणि माझी पण रिव्हिजन होईल. झालं असं की 9वीत काही कारणास्तव मला शाळा बदलावी लागली. दुसऱ्या शाळेत गेलो मी आणि नुमवीचं एकूण वातावरण आणि नुमवीचं सगळं कल्चर आणि तिथं जमलेला आणि झालेला स्नेह, ऋणानुबंध हे असं वाढत होतं. ते आता छान चाललं होतं सगळं आणि अचानक एक दिवस मला
शाळा बदलावी लागली. पण त्याच्यात एक चांगली गोष्ट अशी झाली, की माझ्या बदललेल्या शाळेच्या जायच्या याच्या रस्त्यावर भारत इतिहास संशोधन मंडळ नावाची एक 100 वर्ष, ज्याला 125 वर्ष नुकतीच पूर्ण झाली, अशी एक संस्था होती. अजूनही आहे ती. तर मला खूप कुतूहल वाटायचं, की इथं काय करत असतील? कसलं संशोधन करत असतील? आणि भारत इतिहास संशोधन मंडळात इतिहासात संशोधन करण्यासारखं काय असतं? कारण तोपर्यंत आपण सगळं शिकलेलंच असतो ना, की काय महाराज, मुघल, ते आदिलशाह, निजामशाह, इंग्रज, हे ते सगळं आपण त्या पाठ्यपुस्तकातला पाठ्यपुस्तकातलं इतिहास. सगळं इतिहास. हं. आता म्हणलं ह्याच्यात संशोधन करण्यासारखं काय असतं? कुतूहल होतं. आतमध्ये जायचं काही माझं धारिष्ट्य होत नव्हतं. कारण तिथले एकूण दिग्गज सगळी जी नावं ऐकलेली होती आणि वाचलेली होती तिथं त्या बोर्डवर, बाहेर बोर्डावर. नंतर माझ्या घराच्या बाजूलाच मी जिथं राहत होतो पूर्वी, सदाशिवपेठ. तिथं मी वडिलांच्या एका मित्रांकडं इंग्लिश, गणित आणि सायन्स शिकायला जायचो. तिथं आमच्या एका मित्राची बहीण येत होती, म्हणजे मोठी होती आपल्यापेक्षा. त्यांनी एक दिवस मला 9वी परीक्षा झाल्यानंतर तोरण्यावर नेलं. परीक्षा संपल्या होत्या. मे महिन्याच्या आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या होत्या. ती आली, तिने वडिलांकडनं परवानगी काढली. आता आपल्या पिढीतले वडील म्हणजे ज्यांच्या समोर उभं राहायचं म्हटलं तरी हं. खाली मान घालूनच उभं राहायचं ही आपली सवय. म्हणजे आत्ताही माझे वडील जाईपर्यंत मी त्यांच्याशी असं नजरेला नजर मिळून राइट, राइट, बोलू राइट. शकलो नाही. परवानगी काढली आणि मी गेलो. तिथनं मला त्या किल्ले आणि ह्या सगळ्या एकूण गोष्टी त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं, की ते कुठं डोंगरावर एवढं मोठं कन्स्ट्रक्शन केलं कसं असेल? 300-350 वर्षापूर्वीची गोष्ट. कसं केलं असेल? कुणी केलं असेल? शिवाजी महाराजांचे किल्ले वगैरे हे सगळं आपण ऐकून होतो. तिथनं गोडी निर्माण झाली. मग जसं थोडंफार मला ते किल्ले आणि सगळ्यांनाच आपण वंदनीय बाबासाहेबांच्यामुळे आणि त्यांनी जे शिवचरित्र लिहिलं आणि त्यांची जी व्याख्यानं असायची, त्याच्यातनं सगळ्यांनाच महाराजांबद्दल ओढ ही पहिल्यापासून असतेच, ती अजून वाढत गेली. बरोबर, बरोबर. त्या दृष्टीने म्हटलं अजून काय कुठं? त्याच्यात एक अजून प्रसंग असा घडला, की एका दिवाळीच्या सुट्टीमध्ये पर्वतीच्या पायथ्याला, जिथून आपण पर्वती चढायला सुरुवात करतोय, त्या पायथ्याला देवदेवेश्वर संस्थान किल्ल्यांची स्पर्धा भरवायचं. बरोबर. त्याच्यात आमचा जो एक ट्रेकचा ग्रुप होता, ते आम्ही सहभागी 1 वर्ष झालो तर होतो. तोवर तुला किल्ल्यांची आवड आवड लागली होती. सुरू झाली होती. हां, आवड आणि लागली मग होती. किल्ले एक तू हां. चढायला सुरुवात केली होतीस. काही चढायचे असतात, काही पाण्यातले असतात, काही जमिनीवरच हं. असतात. वेगवेगळे प्रकार आहेत. भुईकोट त्या आहेत, किल्ल्यांच्या जलकोट आहेत. भेटी द्यायला सुरुवात केली होतीस. सुरुवात केली होती. तिथं आम्ही एक किल्ला केला होता आणि आम्हाला असं वाटत होतं, की आमचाच किल्ला सगळ्यात भारी आहे. फारच सुंदर किल्ला केलाय आम्ही आणि आम्हालाच पहिलं पारितोषिक मिळणार. तर ते तसं काही झालं नाही. तिथं परीक्षक होते माझे ह्या क्षेत्रातले सगळ्यात मोठे आणि पहिले गुरु, कैलासवासी आदरणीय निनादराव बेडेकर. पोरसौदा वय होतं 9वीतलं वगैरे असं. म्हणलं तर पोरसौदा म्हणलं तर मोठं आहे. आणि आमच्या किल्ल्याला पहिलं बक्षीस कसं मिळालंय आणि त्याच तो जो दुसऱ्या समूहाने जे केलं होतं त्यांना का दिलं म्हणून मी भांडायला गेलो त्यांच्याशी. की हे असं कसं म्हणलं, आम्ही केवढं त्याचं डिटेलिंग केलेलं आहे. आम्ही भूमचा परांडा किल्ला केला होता, भुईकोट किल्ला. आमच्या ग्रुपमधला एकाचं मूळ गाव ते होतं. मग आम्ही तो किल्ला बघायला वगैरे गेलो होतो. तो कसा आहे, काय आहे? कारण त्यावेळेला फोटोग्राफी हे भयंकर म्हणजे कॉस्टली अफेअर होतं. श्रीमंतांचं सगळं खेळ होता तो. म्हणजे त्याच्याकडे कॅमेरा आहे म्हणजे आत्ता जसं आपल्याकडं खूप भारी. हो, खूप म्हणजे रोल्स रॉयस असल्याचं फिलिंग यायचं, की अरे त्या माणसाकडे कॅमेरा आहे. त्यांनी जाऊन आम्ही डोळ्यात जेवढं दिसेल, तेवढं. आणि काय जे माझी चित्रकला फारच अफलातून असल्यामुळे जे मला हं. कागदावर उतरवता आलं, तेवढं उतरवून डिटेलिंगमध्ये सगळं केलं होतं. त्याचे हं. खंदक वगैरे असं सगळं. तरी आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं नाही. आम्हाला 3रं मिळालं. म्हणून मग भांडायला गेलो आम्ही. मग त्यांनी सगळं समजावून सांगितलं, की किल्ला काय असतो? तो कसा बघायचा असतो? किल्ल्यात बघायचं काय असतं?
नुसतं आपण इथनं उठलो, एसटीत बसलो, त्या गावाला उतरलो, किल्ला चढलो, उतरलो, फिरलो, आलो असं नसतं म्हणाले. तुम्ही केलाय छान, पण तुम्ही 3 ठिकाणी कमी पडलात. त्याचं डिटेलिंग कमी पडलं तुमचं. आम्हाला वाटत होतं आम्ही सगळं डिटेलिंग केलेलं आहे, पण त्याचं डिटेलिंग कमी पडलं. मग ते मुद्दे त्यांनी सांगितले. मुद्दे त्यांनी सांगितले, की इथे-इथे तुम्ही कमी पडलात. कशा-कशात कमी पडलात ते त्यांनी सांगितलं. एक्सेप्ट म्हणजे मान्यच होतं ते. पण त्यांनी असं उदाहरण देऊन सांगितलं, ह्याला हं. पहिलं पारितोषिक का दिलं आणि बरोबर, तुम्हाला तिसरं बरोबर, का दिलं? बरोबर. मग तिथनं असं अजून कुतूहल जागृत झालं, की म्हणजे ती एक ईर्ष्या निर्माण झाली मनात, की आता अगदी पुढच्या बरोबर. वर्षी आपण पहिलं पारितोषिक हे मिळवायचंच काही झालं तरी. आणि या कुठल्याही त्रुटी न ठेवता. कुठलीही त्रुटी हं. न ठेवता मिळवायचंच. तर तिथनं सुरू झालं. मग तो अभ्यास त्यांनीच मला भारतीय संशोधन मंडळात एक दिवस ते घेऊन गेले. ते म्हणले ते इतिहास, इतिहास, इतिहास. मी त्यांना एकदा विचारलं, म्हटलं अहो ते संशोधन म्हणजे आता इतिहासात संशोधन करण्यासारखं काय असतं? तर ते काय म्हणलं रसायनशास्त्र नाही का काय फिजिक्स नाही काय किंवा असं काही नाही की ज्याच्यात काहीतरी सतत नवनवीन शोध लागू शकतात. ते म्हणले त्याच्यापेक्षा हे भारी शास्त्र आहे म्हणले. त्यांनी त्यावेळेला मला एक काय म्हणूया त्याला आपण ब्रह्मवाक्य माझ्या मनावर कोरलं. इतिहास हे पुराव्यांचं शास्त्र आहे. मला वाटलं आणि मी सांगितलं म्हणून ते खरं आहे असं नाही. मी जे बरोबर. कुठलं काही जे काही स्टेटमेंट करीन मी, जे काही विधान करील, त्याला समकालीन कमीत कमी 3 वेगवेगळ्या ठिकाणचे पुरावे असावे लागतात. तर त्या विधानाला तू केलेला अर्थ आहे. हे त्यांनी मला इतिहास संशोधन मंडळात ज्या दिवशी पहिल्यांदा नेलं, त्याच दिवशी हे माझ्या मनावर कोरलं त्यांनी, की हे जे मी सांगतोय तुला, ते तू लक्षात ठेव. आत्ता नाही कळणार तुला. जसजसे दिवस जातील तसतसं तुला समजत जाईल. मग ते त्यांनी मला तिथं यायची गोडी लावली. ते संध्याकाळी रोज मला घेऊनच जायचे तिकडे. मग हळू-हळू मलाच सवय लागली ती, की उगाच कुठेतरी टाईमपास करत बसण्यापेक्षा इथे येऊन काहीतरी चांगलं शिकायला मिळतंय. मग तिथं मी अ, भाषा शिकलो, मोडी लिपी शिकलो. हो. भाषा पण तिथे बऱ्याच शिकल्या कारण नुसत्याच प्राकृत म्हणजे देवनागरीमध्ये लिहिलेलं अ, अ, काय म्हणूया त्याला साधनं खूप कमी आहेत. त्यासाठी मग मला फारसी शिकायला लागलं, अरेबिक शिकायला लागलं, अरे उर्दू वाह! शिकायला लागलं. हे सगळं मला शिकवलं ते पण आत्ताच गेले नुकतेच कैलासवासी गजाननराव भास्कर मेहेंदळे. अच्छा. हो, हो. हो. त्यांनी मला ह्या तिन्हीही भाषा शिकवल्या. प्राथमिक उर्दू शिकवली त्यांनी. कारण ती हिंदीशी चांगली कनेक्टेड असल्यामुळं किंवा हिंदी आणि उर्दू हे पॅरलल जाणाऱ्या भाषा आहेत दोन्ही. मग उर्दू कशातनं आली? तर फारसीतनं आली. मग फारसी कुठनं आली? तर ती अरेबिकमधनं आली. मग अरेबिक कुठनं आली? तर ती हिब्रूमधनं आली. ह्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्याचं मूळ हे हिब्रू भाषा आहे. मग ते त्यांनी मला जसं त्यांनी वाचायला शिकवलं, काय होतं, की छापील गोष्टी ज्या असतात त्या आणि कागदपत्रातनं आपण जे वाचतो, ह्याच्या लिखाणाच्या पद्धतीत म्हणजे जे काही आपण लिखाण करतो, आता कागद पेन घेतला आणि लिहितो. आताचं नाही, आता सगळं डी-टी-पीवर होतं, ते सोडून द्या. त्यावेळच्या पद्धती आणि ते वाचणं आणि ते कळणं, हे जरा टेक्निक आहे, टॅक्टिस आहेत त्याला. त्या शिकून घ्याव्या लागतात आणि त्या ओके. असं, "बस इथं शेजारी मी तुला शिकवतो" असं म्हणून त्या येत नाहीत. त्या प्रॅक्टिसनी येतात. ते त्यांनी सगळं शिकवतं. आता आपल्याला कळेल असं उदाहरण म्हणजे मोडी ही आपली लिपीच आहे. भाषा मराठीच आहे ती. त्याच्यात जे मोडीमध्ये लिहिलं जातं, ती आपली ज्याला आता कर्सिव्ह किंवा रनिंग लिपी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की फट, 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 हं. फट, फट लिहित जायचं. तसं ते आहे. ते याचं मोडी लिहायची पद्धत अशी आहे, की पहिले कागदावर एक रेघ मारायची वरती. मग त्या बोरूतली शाई संपली किंवा ती मारलेली रेघ संपली, तरच लिहायचं थांबायचं. त्याला कुठलंही विरामचिन्ह नाही. बरं. कुठेही विरामचिन्ह नाही त्याला. असे सगळे बारकावे शिकत गेलो. ते जसं-जसं ते कळत गेलं. आता आपण शाळेत असताना आपल्याला 5वीत इंग्रजी आलं. हो. तोपर्यंत आपल्याला इंग्लिशमधलं ए माहीत नव्हतं, काही गंध नव्हता. मराठी शाळा होती. मराठी शाळा हं. आपली. तिथं 5वीत आल्यानंतर आपल्याला एकदम टेन्शन आलं. अरे बापरे! हे काय म्हणजे हे आता बोलायचं कसं, लिहायचं कसं, वागायचं कसं? पण आपल्या शाळेतले शिक्षक आता मला शिकवलं ते गके जोशी, ग. के. जोशी नाना सरांनी. जोशी.
आणि नंतर आदरणीय गंभीर सर, ज्यांच्यामुळे आज मी कॉन्फिडंटली कुठल्याही मंचावर इंग्लिश बोलू शकतो, छाती ठोकपणे बोलू शकतो आणि मला मनात खात्री असते की मी जे बोलतोय ते ग्रॅमॅटिकली बरोबर आहे आणि शब्दरचनाही मी बरोबर केलेली आहे, असे गंभीर सर. ही जशी गोडी निर्माण त्यांनी केली तशी मग ही जसं कागदपत्र वाचत गेलं, गंभीर सर म्हणजे माझे वडील. तर ही जशी गोडी निर्माण होत गेली, जसं ते कळायला लागतं ना आपल्याला, कुठलीही भाषा जशी कळायला लागते ना तशी त्याच्यात गोडी निर्माण होत जाते, बरोबर. वाचावशी वाटायला लागते ती. आणि जेवढी आपण अजून वाचत जातो तेवढं आपल्याला अजून कळत जातं आणि तेवढी अजून गोडी निर्माण होते. करेक्ट. तसं मला ते कळायला लागलं. अरे अच्छा 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 अच्छा, म्हणजे आपण हे वाचतो ते इथनं आलंय, ते वाचतो ते ह्या काय दस्तावेजातनं आले, असं सगळी गोडी निर्माण झाली. आणि मग तो एक छंद लागून गेला मला. मग त्याच्यात मी फोर्ट आर्किटेक्चर हा विषय निवडला. सुरुवातीला बेडेकरांबरोबर मी त्यांना काकाच म्हणतो आता, तर बोलण्याच्या ओघात आता काकाच येत जाणार माझ्या तोंडातनं. तर काकांच्या बरोबर फिरून त्यांनी मला शिकवलं, अगदी बोट धरून शिकवलं की हे कसं बघायचं, ह्याला काय म्हणतात, आता फांजी म्हणजे काय, किंवा बुरुजातले जे अनेक प्रकार आहेत ते काय आहेत. असं सगळं मला कळत गेल्यानंतर मलाच आवड निर्माण झाली. मी फिरायला लागलो किल्ले. तोपर्यंत हातात कॅमेरा आला होता. कॅमेराही वापरायचा कसा काय कसा हे मला काकांनीच शिकवलं. अच्छा. सुरुवातीला मी त्यांचाच कॅमेरा वापरत होतो, कारण आधी आपण बोलल्याप्रमाणे कॅमेरा म्हणजे असं प्रचंड पैसे असलेल्यांचं लक्षण होतं, त्यांनीच दिलं. मग नंतर जसं जसं आपण काय म्हणूया की आर्थिक स्त्रोत चालू झाले, मग आपली शाळा संपली, कॉलेज चालू झालं. मी शाळा संपल्यानंतर अर्थार्जनाला सुरुवात केली होती. पैसे साठवत गेलो, कारण मी असं डोक्यात ठेवलं होतं की एक दिवस आपल्याला हा कॅमेरा घ्यायचा. त्याला अच्छा, हे ध्येय होतं म्हणून अर्थार्जन सुरू केलं. अर्थार्जन सुरू केलं. हम्म. त्याला माहितीच नव्हतं हा कितीला आणि काय आणि केवढ्याला मिळतो वगैरे. दुकानात जाऊन विचारायचे धारिष्ट्य नव्हतं. त्यांनी सांगितलेली किंमत ऐकून जर समजा असं झालं असतं, एवढे पैसे आपल्याकडे कधी जमायचे, नकोच म्हटलं. जेव्हा असं वाटेल की हा आता आपल्याकडे काही चांगली रक्कम जमली तेव्हा जाऊ म्हटलं. ते डोक्यात ठेवलं होतं मी. अर्थार्जन चालू केलं. भारतीय विद्यापीठात कॉलेजला ऍडमिशन घेतली. तिथनं कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं माझं. अच्छा. हां, ते चालू होतं पॅरलल. शिक्षण हे पॅरलल चालूच होतं. हम्म. आणि पण किल्ल्यांची आवड स्वस्त बसू देत नव्हती. अजिबातच नव्हती बसू देत. तर ह्याच्यात काय व्हायला लागलं, महाराष्ट्रात किल्ल्यांची प्रकार आणि त्यांची संख्या एवढी आहे की अपूर्ण जगात म्हटलं तरी ती काय अतिशयोक्ती ठरू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. कुठेच एवढ्या प्रमाणात एकाच भूमीवर किल्ले नाहीयेत. अभ्यास करत गेलो, खूप काही काही मिळत गेलं आणि खूप कमी मी माझ्याबद्दल बोलत असतो. आज तुझ्या समोर ओपन होऊन बोलतो मी. याचं काम, हे जे काही मी करत होतो, ते युनायटेड नेशन्सनी पण याची दखल घेतली. काय सांगतो? हां. हो. तर त्यांचा एक रिओ इंडिया म्हणून प्रोग्राम होता, हम्म. जो युनायटेड नेशन्सनीच इथं ऑर्गनाईज ऑर्गनाईज केला होता. त्यांचं एक जर्नल निघतं. त्या जर्नलमध्ये एक लेख लिहायचा मला मान मिळाला. मी महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल त्यात लिहिलं होतं. तो 2 फुलस्केप पानं एवढाच लिहायचा होता. आणि त्या 2 फुलस्केप पानात मला म्हणजे काय राजा भोज म्हणूया आपण, किंवा त्याच्या आई अलीकडे गेलं तर चौल वगैरे इथपासून ते 1818 जेव्हा शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला आणि इंग्रजांनी जाहीर केलं की आता आमचं राज्य आलं इथं, इथपर्यंत तर सगळं मला 2 फुलस्केप पानामध्ये बसवायचं होतं. हो. ते बसवून मी ते दिलं. तिथं मला दिल्लीला बोलवलं होतं. हे मला या माणसामुळे मला ही संधी मिळाली, तोही आपला नुमवीयच आहे. बर. त्याच्याबरोबर त्याच्याकडे मी काही दिवस नोकरी करत होतो. अर्थार्जन तर पाहिजे ना, त्याच्याकडे मी काही दिवस नोकरी करत होतो. त्याच्यामुळे मला ही संधी मिळाली. त्याचं काय नाव त्याचं नाव? शिरीष फडतरे. शिरीष फडतरे. आणि दुसरं कसं होतं सांगू का संजय,
किल्ल्यावर जी मैत्री जमलेली असते ना, ती वाट्टेल ते झालं तरी तुटत नाही. मित्र म्हणलं की फक्त छान-छान आणि गोड-गोड नाही होत. भांडणं होतात, गैरसमज होतात, सगळं होतात. पण जी डोंगरात, जी किल्ल्यात, जी भटकंतीत झालेली मैत्री असते, ती कुठल्याही कारणास्तव तुटत नाही. काय त्याच्यामागे जादू आहे किंवा असं का होतं हे मलाही आजवर कळलेलं नाही. पण मी हे अनुभवतोय ते मी सांगतोय, की तुटत नाही. माझे आणि त्याचे अनेक मतभेद झाले. पण आजही आम्ही घट्ट मित्र आहात. घट्ट मित्र आहोत. मला प्रचलित भाषेत सगळ्यांना आमोद दामले म्हणलं तर पटकन कोणाला कळणार नाही. कोणी "ए दाम्या" असं म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याच लोकांना माझं नाव दाम्याच आहे असंच वाटतं. म्हणजे दामू किंवा दामोदर वगैरे असं काहीतरी असेल आणि त्याचं दाम्या झालं. आज हे दाम्या म्हणून तो येतो, मी पण हे शिर्या म्हणून जातो. त्यांनी मला ही संधी दिली म्हणून माझं नाव आज त्या प्लॅटफॉर्मवर गेलं. त्याचं सर्टिफिकेट पण आहे माझ्याकडं. त्याचीच एक सहकारी होती डॉक्टर मेधा ताडपत्रेकर. ती ग्रीन एनर्जी याच्यात काम करते. प्लास्टिक टू फ्युएल हा जो कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावर त्या डॉक्टर मेधा ताडपत्रेकर खूप काम करतायत. बऱ्याच काय-काय गोष्टी करतायत त्या त्याच्यात. त्याच्यात संधी मिळाली, त्याचं सर्टिफिकेटही मिळालं मला. वाह! तर ते जप म्हणजे मला काही त्याचं असं अप्रूप असं काही वाटलं नाही. हां, ठीक आहे मिळालं. असं मला फार काही मी ग्रेट अचीव्ह केलं वगैरे असं काही फीलिंग नव्हतं. ज्यावेळेला मी ते काही सन्माननीय व्यक्तींना दाखवलं, त्यावेळेला मग मला कळलं, की अरे हे ह्याला बरीच व्हॅल्यू आहे. म्हणून. तोपर्यंत मला काही त्याचं एवढं महत्त्व वाटलं नाही. फोटोग्राफी हा विषय मला बेडेकरांमुळे माहितीच होता आणि या शिरीष फडतरेच्यामुळे अजून त्याच्यात गोडी निर्माण झाली. त्याच्याशी मी खूप उशिरा जोडलं गेलो. किल्ल्यांचे फोटो काढणं आणि तेव्हा तर मग मी 2 कॅमेरे घेतले. पण त्यावेळेला असं काही हे आत्ता जसं सगळं डिजिटल आलंय. काढला, बघितला, नाही वाटलं डिलीट केला, दुसरा काढला तसं नव्हतं. त्यावेळेला रोल असायचे. रोल असायचे. 34 फोटो यायचे. तर ते 37 कसे होतील ह्या दृष्टीने तो रोल कसा अगदी सुरुवातीपासून घालायचा वगैरे अशा सगळ्या गोष्टी करत आणि 2 कॅमेरे एवढ्यासाठी, एक स्लाईडसाठी आणि एक फोटोसाठी. आणि हे कसे आहेत किल्ले हे सगळे अ, डोंगर दऱ्या अशा ह्यानी भरलेले असतात. त्याच्यातच झालेले आहेत निर्माण. काही जंगलातले पण आहेत. अ, जंगलातले आहेत म्हटल्यानंतर मग सगळ्यात पहिल्यांदा मी जे गेलो होतो ते तू किती किल्ले पाहिलेत रे? महाराष्ट्रात मी पाहिलेले किल्ले हे साधारणतः 340 आहेत. 340 किल्ले तू पाहिलेले. मी पाहिलेले आहेत. एकूण किती किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रात? अंदाजे एक म्हणजे जुन्या कागदपत्रात कागदपत्रांची नोंद. नोंद ती कितपत विश्वासार्ह आहे याच्याबद्दल मी मत प्रदर्शित करू शकत नाही. ती साधारणतः 430 किल्ले महाराष्ट्रात एकूण आहेत अशी नोंद आहे. याच्यावर मी मत प्रदर्शन करू शकत नाही. मी जे एका ठिकाणी वाचल्याचं मला आठवतंय त्याप्रमाणे. पण मी स्वतः बघितलेले 340 नाही आहेत. म्हणजे बेडेकरांनी जे एक वाक्य तुला सांगितलं होतं, की जे तुझं ब्रह्मवाक्य होतं, की इतिहास हा पुराव्यांनिशी सिद्ध पुरावा. होतो. हो. तर तशी काही नोंद आपल्याकडे आहे का? की अशी म्हणशील तर नाहीये नोंद. हं, आता कसं आहे, की नंतर एक प्रथा पडत गेली, की गढ्या असायच्या पूर्वीच्या काळी. त्या गढ्यालाही किल्ल्यातच गणलं जायला लागलं. अच्छा, अच्छा. मग ती संख्या वाढत गेली. म्हणजे ॲज ऑन डेट आता आपल्याला 430 किल्ल्यांची नोंद आहे. असं म्हणू शकतो म्हणू आपण. शकतो आपण. हां, पण त्याला जसं काकांचं ते ब्रह्मवाक्य आहे, इतिहास हे पुराव्यांचे साथ. त्याला पुरावा म्हणशील, की हो, इथेही नोंद अशी आहे, म्हणजे उदाहरणार्थ 3 पुण्यातले आपलं महाराष्ट्रातले 3 समजा जिल्हे घेतले. एक पुणे घेतलं, एक कोल्हापूर घेतलं आणि एक काय सातारा घेतला. तिन्ही ठिकाणी तीच नोंद सापडते का? तर नाही. हो. मग त्याला आपण खरं आहे असं गृहीत धरू शकत नाही. पण काय होतं, कधी-कधी आपलं वैभव सांगताना थोडंसं त्याच्यात एक्झॅगरेशन हे होतंच. पण मी जे 340 म्हणतोय त्याला एक वाक्य महाराजांचं आहे. त्याला त्याच्या जवळपास जाणारं आहे. ज्यावेळेला औरंगजेब दक्षिणेवर चाल करून यायला निघाला होता, त्यावेळेला त्याच्या आधी म्हणजे महाराजांचं वाक्य आहे, "खासा आलमगीर एक ना एक दिवस दखनेत उतरेल. हजरतीस आज
350 दुर्ग आहेत. माझा एक एक दुर्ग मी एक एक वरुस लढवीन. अख्खी दख्खन काबीज करावयास त्या आलमगीरास 350 वर्षाचं आयुष्य लागेल. हे महाराजांचं एक वाक्य आहे. तर ते 350 हे इकडे 340 थोडंफार जवळपास जाणारं आहे. म्हणून आपण म्हणायचं असं की 340 झाले बाबा. तुला सगळ्यात अवघड किल्ला कुठला वाटला चढायला? सगळ्यात अवघड चढायला म्हणशील तर माझ्या दृष्टीने हा नाशिकच्या म्हणजे इगतपुरी तालुक्यात 2 वाटले मला तसे. एक मदनगड आणि दुसरा रतनगड. ते कुठे आहेत? हे याच्या जवळ आहेत, म्हणजे इगतपुरी हा जो तालुका आहे नाशिक मधला, दोन्ही त्याच एरियात? हो, तो असा एक अलंग, मदन, कुलंग आणि शेवटी हा रतन, असे ती 4 किल्ल्यांचे एक असं पट्टा माळ आहे, होती. माळ आहे तिथे. इकडनं चढायचं, इकडे उतरायचं, जायचं वगैरे. बरं. हे 2 किल्ले मला वैयक्तिक आवड वाटले. आता काय आहे, साधनं आधुनिक एवढी आलेली आहेत. पहिली रोपची लाईन घ्यायला मी किल्ल्यात फिरायला सुरू केल्यापासनं 10 वर्ष लागली. महाग असायचं त्यावेळेला सगळं. आता अजून एक विचार येतो की तू आता किल्ले एवढे पाहिलेस, त्यातले तू आता हे अवघड आहेत म्हणून सांगितले. रचनेच्या दृष्टीने, किल्ल्यांच्या रचनेच्या दृष्टीने तुला सर करायला किंवा जिंकायला सगळ्यात अवघड कुठला किल्ला वाटतो? राजगड. राजगड? का रे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? राजगडचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्याला कुठेही त्याच्या ज्या 3 माच्या आहेत आणि त्या माचांचा जिथे हे आहे म्हणजे शेवटचा टप्पा आहे, तिन्ही माचांना कुठेही कुठल्याही बाजूनी तो कशालाही जोडला गेलेला नाहीये. अच्छा. पूर्ण स्वतंत्र आहे, असा स्वतंत्र तो उभा राहिलाय. आता इथे जायचं असेल तर तुला कुठूनही जायचं झालं तरी खालनच वर चढून जावं लागतं. आता हे पटकन कळेल असं सांगतो. आता आपण अनेकदा किल्ल्यांच्या जोड्या ऐकतो, पुरंदर वज्रगड. मूळ किल्ला पुरंदर आहे, पण त्या पुरंदरवर हल्ला झाला तर त्याला प्रोटेक्शन म्हणून वज्रगड आहे. कारण ते दोन्ही पठारं एकमेकांना जोडलेली आहेत. मध्ये थोडीशी हे आहे, काय घळ म्हणूया काय आहे, पण ती पटकन कव्हर होऊ शकते. म्हणून हा सुरक्षित ठेवायला बाजूला दुसरा किल्ला उभा करायला लागतो. चंदनवंदन आहे, रवळ्या जावळ्या आहेत, अशा खूप किल्ल्यांच्या आपल्याकडं जोड्या आहेत. तसं राजगडला काहीच नाहीये. सर्व बाजूनी तो स्वतंत्र किल्ला आहे. बापरे. तोरणा राजगड हा आमच्या ट्रेकर मधला जो अतिशय जिव्हाळ्याचा आणि अतिशय लाडका जो ट्रेक आहे, त्याच्यात सुद्धा तोरण्यावरनं राजगडला यायला किंवा राजगडवरनं तोरण्यावर जायला तुला पूर्ण खाली जमिनीवर उतरून मगच परत चढाई चालू करायला लागते. असा तो स्वतंत्र आहे. आणि त्या काळात म्हणजे थर्ड अँगलने अटॅक म्हणजे विमानं किंवा मिसाईल्स वगैरे हे काही नव्हतं. त्यामुळे ते जर घ्यायचा झाला तर तुला संपूर्णपणे मनुष्यबळ आणि त्या काळातले जे काय तोफा असतील, अजून काय आधुनिक जी काय धनुष्यबाण असेल वगैरे, ही त्या काळातली जी काही शस्त्र होती, त्याच्या साह्यानेच तुला जिंकून घ्यायला लागणार होता. हा, कारण पूर्वी काय असे एरियल अटॅकचा काही संबंधच नव्हता ना पूर्वी. बाकी बरेचसे किल्ले आहेत ते जिंकता येऊ शकतात, म्हणजे प्रयत्न. पण हा अवघड आहे. हा. तुझा आवडता किल्ला कुठला? राजगड. अरे, राजगड. हा, कारण बऱ्याच लोकांच्या बोलण्यात असं येतं की आवडता किल्ला कुठला असं प्रश्न विचारला की ते पटकन उल्लेख करतात रायगडचा, की जिथे महाराजांचं शेवटी श्रद्धास्थान आहे. हा, म्हणजे तो दरबार आणि ते जे सगळं वैभव आहे. राजगड का आवडतो? आता आवड निवड प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. राजगड मला एवढ्यासाठी आवडतो की तो पहिला किल्ला असा आहे की जो महाराजांनी काय म्हणूया त्याला, रचनेच्या दृष्टीने तो अवघड कसा होत जाईल हे स्वतः महाराजांनी काम केले त्याच्यावर. मी आता जर
फिरला आपण सगळा किल्ला, कुठली एक माची घेतली आपण, तर त्यातली प्रत्येक माची हा सुद्धा एक स्वतंत्र किल्ल्याचा आहे आणि तो किल्ल्याचा भाग पण आहे. प्रत्येक माची वर्षानुवर्ष लढत राहू शकते. त्याला जे प्रोटेक्शन्स दिलेली आहेत, 3 लेयरचे त्याला तटबंदी आहे. 3 लेयरमध्ये तटबंदी आहे त्याला. बरं, सगळे डोंगराचे सुळके आहेत. एकच त्याला तुलनेने सोपा म्हणून त्याला राजरस्ता असं म्हणूयात आपण. पण उल्लेख आहेत, महाराज नेहमी पाल बुद्रुकवरनं गडावर जायचे, पाली दरवाज्याने गडावर जायचे असे उल्लेख आहेत. त्यामुळे मग तो नंतर त्याला प्रचलित भाषेत राजरस्ता म्हणायला लागला. अच्छा. पण राजरस्ता म्हणजे असं आपलं घाट केलाय, चालत चालत चाललोय आपण असं नाही. असं नाही, शेवट म्हणजे राजे जायचे तिकडनं म्हणून तो राजरस्ता. राजरस्ता आणि त्याचा जो अगदी शेवटचा टप्पा आहे, ह्याच्या जवळ जायचा, दरवाजाच्या जवळ, तिथे फक्त पायऱ्या आहेत. बाकी सगळं डोंगरातनं तुम्ही चढून बिडून जायचं. अच्छा. पायवाट आहेत, चढण आहे, सगळी छातीवरची चढण आहे. आणि सगळ्यात त्याचं म्हणजे चढत असताना तो दिसतं तुम्हाला की इथे आपल्याला जायचंय, इथे तसं प्रत्येक किल्ल्याचं दिसतं. पण मला स्वतःला राजगडच्या बद्दल एक असतं ना आपलं की पहिलं प्रेम, जसं माणूस आयुष्यात विसरू शकत नाही, किंवा आपली पहिली गाडी, त्याच्याशी भावना जोडल्या गेलेल्या असतात. ते जे एक भावनिक नातं आहे ते माझं राजगडावर आहे. राजगडाशी जे असते. जसं आता तसा पहिला किल्ला मी तोरणा पाहिला, दुसरा राजगड पाहिला, पण पहिलं प्रेम हे राजगडावर झालं माझं. अच्छा. हा. आणि त्याची रचना ही बाले किल्ला, त्याचा मूळ हा फारसी शब्द आहे, बालाही किल्ला. बाला म्हणजे वरचा सगळ्यात टॉप, आणि त्याच्यावर बांधलेला किल्ला म्हणजे बालाही किल्ला, म्हणजे मग ते नंतर बाले किल्ला झाला. तो अजून एक वेगळाच प्रकार आहे. त्या बाले किल्ल्याला जायचं तर त्याला जवळपास हे प्रस्तरारोहण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग करतच जावं लागतं. आता त्याला रेलिंग घालून वगैरे वगैरे बरंच काय काय सेफ्टी मेजर्स गरजेचे आहेत. आम्ही सगळे शिस्तीत वाढलो, आम्हाला शिस्त लावणारेही तसेच होते. जसं मी सरांचा उल्लेख केला की सरांच्या बद्दल भीती नव्हती, धाक होता. पण सरांचा जो आदरयुक्त धाक होता, त्यामुळे आम्ही मनमोकळेपणेही बोलू शकायचो सरांशी. पण तो जो एक आदर, अंतर असायचं त्याच्यात. सर कधी असं उगाच इकडे तुला बदडतो किंवा काही असले, आपल्याला आपल्या शाळेत पण असे काही शिक्षक होते ज्यांना मुलांना मारायचंच एक त्याचीच त्यांना आवड होती. पण सरांच्या बद्दल असं कधी झालं नाही. तसं काय झालं की त्या राजगडाच्या बद्दल अवघड आहे, हे आहे, ते आहे, त्याच्याबद्दल आदरही वाटायचा, त्याची भीतीही वाटायची. कारण कुठनंही पाय सटकला तर 1,500-2,000 फूट खाली आणि डायरेक्ट वर. हा, म्हणजे खाली नाहीच, म्हणजे वरच. त्यामुळे मला राजगड हा माझा अतिशय आवडता किल्ला आहे. दुसरं त्याचं एक असं होतं की किती वेळाच गेलास राजगडला? मी साधारणतः 500 पर्यंत मी मोजलं. 500? 500 वेळा राजगडला गेलास? हा. मित्र हो, 500 वेळा राजगड सोडून दिलं. मग काय कंटाळा आला, म्हणजे काय त्याच्या खालोखाल. त्याच्याबद्दल मला वाटतं कथाकथन पण करायचं असणार आहे. हो, की त्याची माहिती देणं, त्याची माहिती देणं, नवीन पिढीपर्यंत किंवा नवीन लोकांपर्यंत पोहोचवणं. तर काय होतं दुर्दैवानी, ते आता बंद केलेस? बंद केलं मी ते. आता जर समजा गरज लागली प्रेक्षकांना तर देशील माहिती? हो, देईन की. बघा, काय संधी मिळते. त्यांना काय झालं संजय, की जशा पिढ्या बदलतात तशा आवडीनिवडी बदलायला लागतात, विचारांची पद्धत बदलायला लागते, तुमची जी आयुष्यातल्या प्रायोरिटीज असतात त्या बदलायला लागतात. आताचा जमाना इन्स्टंट आहे. आता कोणीही, जसं मी राजगडावर जाऊन 2-2 महिने राहायचो, रायगडावर जाऊन 3-3 महिने राहायचो, असं कोणीही राहणार नाही. 2-2, 3-3 महिने तू तिथे राहायचं? राहायचं म्हणजे काय, राहायचं म्हणजे राहायचं. मजा असायची. वेगवेगळ्या सीझनला जाऊन राहायचं, कारण प्रत्येक किल्ला वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगळा दिसतो. प्रत्येक ऋतूत वेगवेगळा दिसतो. उन्हाळ्यात त्याची जी दाहकता असते, जे असं अंगावर येणारं स्वरूप असतं त्याचं, ते उन्हाळ्यात दिसतं. तोच नव्या नवरीसारखा नटलेला किल्ला पावसाच्या
सुरुवात आपला पावसाळा संपून थंडीची ज्यावेळेला सुरुवात वा होते, वा तेव्हा तोच किल्ला असा सगळा हिरवाईनी नटलेला, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, प्रत्येक सगळा रंग हिरवाच, पण प्रत्येक रंगाची जी शेड आहे ती वेगळी. मस्त असंख्य हिरव्याच रंगातल्या सगळ्या छटा, असा सगळा नटलेला किल्ला. हे पण बघण्यात एक मजा असते, की तुम्हाला सौंदर्यदृष्टी असं शिकवून येत नाहीत ह्या गोष्टी. हे आपोआप जाऊन, हम्म. "अरे, हे मागच्या वेळेला असं बघितलं होतं. अरे, आता काय मस्त दिसतंय." हे जे एक नैसर्गिक फिलिंग येतं ना, ते महत्वाचं असतं. असं रायगडला पण आहे. आणि रायगडावर काय होतं, एक बाबासाहेबांचं खूप सुंदर वाक्य आहे, की साधारणतः सप्टेंबरच्या अखेरीला जेव्हा पाऊसमान कमी झालेलं असतं, त्यावेळेला रायगड हा हळद लागलेल्या नवरीसारखा सुंदर सजलेला असतो. सोनकी नावाचं एक फूल आहे. बर पिवळं फूल आहे. बर बारीक फूल असतं एकदम. पण तो अख्खा रायगड व्यापून टाकतं. अख्खा रायगड व्यापून टाकतं ते. आणि खरोखर लांबनं बघितल्यानंतर तो पिवळाच दिसतो. आयुष्य आणि कसं आहे, की अ, इतिहास आहे तसं वृक्ष विषय आहे हा. पटकन समोरच्याला त्याच्यात रुची निर्माण होणार नाही. तो फुलवण्याचं जे एक कसब किंवा जी एक त्याच्यात गोडी निर्माण करण्याची जी एक होती ती आदरणीय बाबासाहेबांच्या मुळे ती आली. माझ्याकडे ते नेम आणि बाबासाहेबांच्या बद्दल सर्वांनी म्हटलंच आहे. त्यांच्या वाणीत सरस्वती होती. त्यांच्या लेखणीत सरस्वती होती. त्यामुळे ते जे काय आहेत ते आहे. म्हणजे त्या आपण त्यांच्या कुठं आजूबाजूलाही फिरकू शकत नाही किंवा तेवढी आपली हम्म. लायकी सुद्धा नाही. पण त्यांनी जे चांगलं दिलंय, जे हो चांगलं करून हो गेले, ते आपल्याला आचरणात तर आणता येतं. नाही आणि इतकं म्हणजे शिवचरित्र म्हणा किंवा हे गड किल्ल्यांचा इतिहास म्हणा हा बाबासाहेबांमुळे माझ्या मते जनमानसात खूप रुजला त्याच्यात गोडी निर्माण झाली, गोडी आवड निर्माण झाली निर्माण झाली. प्रेम निर्माण व्हायला लागलं की अरे महाराजांनी एवढं केलं होतं हां. म्हणजे तुझा अभ्यास हा फक्त अभ्यासापुरता संशोधनापुरता मर्यादित न ठेवता तू ऍक्च्युअल तिथे जाऊन अनुभवलंस हो. प्रत्येक किल्ला तिथला परिसर तिथली माणसं तिथलं राहणीमान तिथलं हवामान तिथल्या किल्ल्यामध्ये होणारे बदल बदल. आजूबाजूचं सगळं वातावरण झाडं पानं फुलं त्याच्यामुळे समृद्धता जास्त येते एक की उत्सुकता माणूस निर्माण झाली. हम्म, बरं आता एक बघ इथे एक दातेगड म्हणून आहे. आपण ज्यावेळेला कोयनेचा घाट उतरतो म्हणजे कुंभार्लीचा घाट उतरायला सुरुवात करतो, उतरून ज्यावेळेला शेवटच्या टप्प्यात येतो, त्यावेळेला उजव्या हाताला दातेगड दिसतो. आजही दातेगडावर आत्ता एक 3-4 वर्षापूर्वी त्याच्या जवळ जायला रस्ता झालाय. नाहीतर तिकडे रस्ता नाही. आजही आपण पेपरला वाचतो की झोळीत घालून आणलं, हे करून आणलं, ते करून आणलं, जो कोण रुग्ण असेल त्याला. त्या काळात ही लोकं बिना औषधाची कशी राहतात? हे मला आश्चर्य वाटायचं. तर डोंगरात फिरताना पडणार, लागणार, जखमा होणार, हाडं मोडणार, सगळं ते होणारच. कितीही काळजी घेतली तरी निसर्गाच्या पुढे काहीच चालू शकत नाही. काहीच चालत नाही त्याच्यासमोर नतमस्तकच होऊन जायचं असतं. तुम्ही मस्ती करायला गेलात की तो बरोबर जिरवतो तुमची. आता उन्हाळ्यात कसं होतं, जो सगळा खडकाळ भाग असतो, तर तो इतके दिवस तो धरून ठेवलेला असतो. मातीने धरून ठेवलेला असतो. नंतर तो सुट्टा व्हायला लागतो. त्याला आमच्या ब्रेकच्या भाषेत स्क्री म्हणतात, स्क्री. त्याच्यावरनं पाय 100% घसरतोच, कितीही काळजी घे. तर ते पडतं, लागतं कुठेतरी, काहीतरी होतं. हे लोकं चालताना अनेक जणांनी पाहिलं असेल, की आपल्या इथं खालती एक असं एक एवढं असं एक हे झालं झाड आलेलं असतं साधारणतः निळसर जांभळ्या रंगाची फुलं असतात त्याला आणि त्याचे जे असे पानं मोठी आलेली असतात त्याला काटे असतात. त्याला काटेसरच नाव आहे त्या वनस्पतीला. ते काही नाही ते काटे काटे म्हटलं की आपण पहिल्यांदा त्याला हात लावत नाही. पण माझा अनुभव असा आहे, जे काही मी शिकत गेलो किंवा ह्या लोकांनीच ज्ञान दिलं. उपजत कोणाकडेच कुठलं ज्ञान नसतं, की जेवढी वनस्पती काटेरी तेवढी ती चांगली. ती ती अशी हातावर हे करायची, रगडायची. रुमाल वगैरे काहीतरी असतात आपल्याकडे किंवा प्रथमोपचार पेटीत बँडेज जे असतं ते असतात आपल्याकडे. ते रगडायचं, जखम पाण्याने स्वच्छ धुवायची पहिले. ते बांधून टाकायचं. दुसऱ्या दिवशी त्या जखमेवर खपली धरते. हो दुसऱ्या दिवशी त्या जखमेवर खपली धरते. एवढं निसर्गात आपल्याकडं गोष्टी आहेत.
वरती किल्ल्यांवर गेल्यानंतर. तर हे सगळं मी सांगतोय याचं कारण आपण जे मी पुढं करत गेलो, त्याची ही पार्श्वभूमी आहे, की याच्यात मला आवड कशी निर्माण झाली आणि मी हे का करतोय सगळं? का मग जंगलांची आवड कशी निर्माण झाली? जंगलांची आवड मला निर्माण झाली मी जेव्हा वासोटाला गेलो होतो त्यावेळेला. वासोटा नावाचा किल्ला आहे आपल्या सातारा जिल्ह्यात. बर. हां, म्हणजे याचं जे आपलं कोयनेचं धरण आहे त्याच्या बॅकवॉटरवर आहे तो. तापोळा म्हणून गाव आहे. तर तो वासोटा किल्ला हा पूर्ण जंगली किल्ला आहे. जंगलातच आहे तो. म्हणजे वनदुर्ग हा पण आपल्या दुर्गात एक प्रकार आहे. आपल्याकडे जलदुर्ग आहेत, स्थलदुर्ग आहेत, भुईकोट किल्ला, स्थलदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग. वासोटा हा पूर्ण जंगलात असलेला किल्ला आहे. पहिलाच अनुभव होता. 88-89 मधली गोष्ट असेल. काय म्हटलं, जंगल भर दुपारी 12 वाजता भर मे महिन्यात प्रकाश म्हणजे असं आपल्याकडं साधारणतः सूर्यास्त झाल्यानंतर किंवा व्हायला येताना जो काय प्रकाश जो काय थोडाफार असतो, की आता 5 मिनिटात पुढच्या दिसेन असं होणार आहे. तसंच भर दुपारी 12 वाजता तिथं होतं. त्या हातात घड्याळ होती तरी त्याच्यावर विश्वास बसेना, की आता दुपारचे 12च वाजलेत म्हणून. म्हणलं हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतंय हे. आणि आम्ही 4 मित्र होतो. कोणालाच अनुभव नव्हता. आम्ही एक हे घेतला होता बरोबर, जो बोट करून जावं लागतं तिकडं. बामणोली म्हणून ह्या काठाला गाव आहे. पलीकडच्या ह्याला जायला बोट करून जावं लागतं. तर बोटीवरचा माणूस आम्हाला सांगत होता, की बाबा एक मी थांबतो तुमच्याबरोबर कारण इथं जर रस्ता चुकलात, तर तुम्हाला सांगायला कोणीही नाहीये. या जंगलात वावर नाही किंवा या किल्ल्यावर फार कमी लोकं जातात. असंही नाहीये, की आधी कोणीतरी गेले ते तुम्हाला करतील. मी राहतो तुमच्याबरोबर. ठीक आहे. तिथली माणसं कशी असतात ते निरपेक्ष वृत्तीने आणि बुद्धीने मदत करत असतात. माणुसकी ही इतकी अजून प्रचंड आहे सगळे ग्रामीण भागात. शहरात कमी झाली थोडी दुर्दैवाने. तर तो आमच्याबरोबर होता. त्याला बघत गेलो. पण तो जाता-जाता कुठलंतरी पान तोडून खायचा, कुठलं तरी फळ तोडून खायचा आमच्या रस्त्यावर. आम्ही आपले ते नको रे बाबा ते काय काय होईल आपल्या पोटात माहित नाही ना काही. शहरी भागात वाढले. शहरी भागात वाढलेलो. जरी किल्ल्यांवर वगैरे फिरायची सवय असली तरी आपलं जो शिधा आहे तो आपल्या बरोबरच. डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे हे सगळं आपल्या बरोबर. तो काहीच खात जायचा. संध्याकाळच्या स्वयंपाकाला बसलो आम्ही, तर त्यांनी आजूबाजूला कुठनं तरी काही एक पानं तोडून आणली. मी म्हटलं, "दादा फक्त ह्याला मला तेलात परतून द्या." म्हटलं, "बरं." आम्ही आपलं ते थोडं तेल घेतलं, त्याच्यात परतलं, त्याला दिलं. भीती माहीत नसल्यामुळं ते आम्ही तेल टाकून देणार होतो. म्हणलं, "अहो टाकताय कशाला? ह्याच्यात करा की." "हे बघा," म्हणलं, "मी खाणार आहे." असं त्यांनी खाल्लं. "काय आहे?" म्हणलं, "ह्या सगळ्या रानभाज्या आहेत." म्हणलं. आता आपल्याला ते रानभाज्या जी तिथं फुकट मिळते किंवा अजूनही जंगलात विपुल प्रमाणात मिळते. ती आता आपल्याकडे एक मानसिकता कशी झाली माहिती का? जे महाग ते छान. आता ते करटुलं नावाची एक सुंदर पावसाळ्यात येणारी भाजी आहे. ती करटुळं आता आपण 600 आणि 700 रुपये किलोनी विकत घेतो. पण हीच जर आपल्या पिढीला माहिती आहे सगळ्या रानभाज्या. आता जी आपल्या मुलांची पिढी आहे पुढच्या यांना रानभाज्यांचं महत्त्व माहीत नाही अजून. ते कुठल्यातरी अशाच कुठेतरी गेले फिरायला-बिरायला. पिकनिक अलीकडचा फार आवडता शब्द. विकेंड. वीकेंड, पिकनिक. त्या हॉटेलमध्ये जाऊन ती भाजी ते ₹1000 देऊन खातील. पण हे जे निसर्गाने आपल्याला दिलंय ते खा म्हटलं तर ते नको म्हणतील. अरे बापरे! ह्यानी काय होईल? मग माझं ते अमुक कसं होईल आणि ते माझं कॉम्प्लेक्शनचं काय होईल आणि माझं हे काय होईल, ते काय होईल? असा एक थोडासा दृष्टिकोन झालाय हल्ली आता. तर खाल्लं त्यांनी. म्हणलं ह्यानी खाल्लं उद्या सकाळी बघू म्हटलं याचं काय होतं. काय होतं? हा, व्यवस्थित राहतोय की व्यवस्थित नाही? राहतोय नाही टणटणीत एकदम. म्हटलं हाही माणूस आहे, आपणही माणूसच आहोत. हा खातोय म्हणजे आपल्यालाही खायला काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी म्हणलं, "दादा आजपासून तुम्ही खाल तेच आम्ही खाणार." "चला घे" म्हणला. त्याने असं म्हणलं, "अरे हे जंगल हा प्रकार हे भारी दिसतोय." म्हणजे काहीही न घेता फक्त काय कपडे घेतले, तरी म्हटलं आपली खायची प्यायची सगळीच सोय होते. पाणी तर असतंच, ओहोळ असतात, कुठलीतरी एक छोटी ओढा गेलेला असतो. काही जंगलात नद्याही गेलेल्या आहेत. पाणी तर असतंच.
आणि ते शुद्ध पाणी असतं, कारण माणसाचा वावर नसल्यामुळे ते घाण व्हायला काही चान्सच नाही ना तिथं. शुद्ध पाणी असतं सगळं. जनावरं येतात तिथं, पण जनावरही कधीही पाणी खराब करत नाहीत. जनावरं माणसांपेक्षा अत्यंत हुशार असतात. जनावर हे कुठलंही पाण्याचा साठा किंवा पाण्याचा जो स्रोत आहे तो कधीही खराब करत नाहीत. तो कायम स्वच्छ कसा, कारण त्यांना प्यायचं असतं ते पाणी. पण आता पाण्याचं काटेरी वनस्पतीबद्दल मी सांगत होतो, एक उपयोग सांगितला. वरती जी बांधीव टाकी असतात गडांवर, त्याच्या आजूबाजूलाच काटेरी वनस्पती आलेल्या असतात. आपल्याकडे काटेरी वनस्पती म्हणजे फक्त कॅक्टस किंवा निवडुंग. एवढे 2च शब्द आपल्याला माहिती आहेत, पण प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे. तर ती जी पानवड्याच्या बाजूनी जी एक काटेरी हिरवी वनस्पती अशी साधारण एवढी जाड आलेली असते, ती तोडली मध्ये, आतनं एक पांढरा द्रव पदार्थ येतो. तो साधारणतः असा काय म्हणूया त्याला, घट्ट बासुंदी असते ना, तशी त्याची विस्कॉसिटी असते. तर ते पाण्यात फिरवलं ना, की 15 ते 20 मिनिटात पाण्यावर जो जमा झालेला कचरा असतो, तो सगळा त्या काड्यांच्या भोवती जाऊन थांबतो. बाकीचं तुमचं पाणी निखळ आणि निखळ शुद्ध असतं. तळ दिसतो तुम्हाला. ते मला जंगल हे ते सगळं कळत आवड गेलं. निर्माण आवड व्हायला लागली. निर्माण झाली. मग वेगवेगळी जंगलं फिरायला सुरुवात केली. मग बर. माहिती घेत गेलो. हम्म. जंगलं कुठे-कुठे आहेत. भारतातलीच जंगलं म्हणजे मला संख्या एवढी कळाली. अरे म्हटलं हे आयुष्य पुरायचं नाही आपल्याला हे सगळं बघायला. माझ्या सुदैवाने अर्थार्जन चांगलं होत गेलं. लोकं चांगली भेटत गेली, मार्गदर्शन करणारी. अर्थार्जन कसं करत होतास तू? अर्थार्जन मी त्यावेळेला सुरुवातीच्या काळात स्क्रीन प्रिंटिंग केलं. त्यानंतर बेडेकरांबरोबर काम करत होतो, काकांबरोबर. म्हणजे ही आवड तशीच चालू ठेवून चालू ठेवून तुझं अर्थार्जनही चालू ते होतं. अर्थार्जन लागतंच ना. अनेकांना हा प्रश्न पडेल, हे हा फिरतोय इकडे तिकडे, गड किल्ल्यांवर जातोय, दुर्गांवर जातोय आणि आता तर जंगलांचं वेड पण कळलंय. मग बाबा खायचं काय काय? म्हणजे खाणे का क्या? तर हेच स्क्रीन प्रिंटिंग होतं. बेडेकरांच्या बरोबर काम करायला सुरुवात केली. त्यांनी माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी मला येऊ दिले नाही. अगदी योग्यच होतं ते. वडिलकीच्याच नात्याने त्याने सांगितलं होतं, की एक बेसिक जे शिक्षण पाहिजे ते क्वालिफिकेशन पाहिजेच. पाहिजे. क्वालिफिकेशन पाहिजे ते पाहिजेच. मग जसं ते संपलं तसं म्हटलं, "या आता माझ्या ऑफिसमध्ये." मग ते मीच त्यांचं सगळं काम मीच बघायला लागलो. त्यांचा आमचा डिझेल इंजिनच्या स्पेअर पार्ट सप्लाय करायचा त्यांचा व्यवसाय होता. ही कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटची म्हणजे मोठी-मोठी इंजिनं. कमिन्स झाली, कॅटरपिलर झाली, हे आहे कोमात्सू आहे, मान नावाचं इंजिन होतं. एम-ए-एन मान जर्मन कंपनी आहे. त्याचे स्पेअर पार्ट्स द्यायचो आम्ही. असं त्याच्यातनं अर्थार्जन चालू होतं. अर्थार्जन सुरू होतं. मग मी हम्म. हे न्यायचो, ट्रेक न्यायचो. मी ट्रेक न्यायचो मनालीला. अच्छा. हां, हिमालयात. हिमालय पण अतिशय सुंदर आणि अभ्यासाचा विषय आहे. हिमालयाचा पूर्ण अभ्यास माझा झालेला नाहीये. जेवढा सह्याद्रीचा झालाय किंवा सह्याद्रीचा जेवढा करावासा वाटला, तेवढा मला हिमालयात वेळ देता आला नाही आणि अ, झालेला पण नाही माझा. मग तू ते ट्रेक्स पण न्यायचंस हां, तेव्हा. ट्रेक न्यायचो. त्याच्यातनं चांगलं अर्थार्जन व्हायचं. मग जंगलात जाऊन फोटो काढायला सुरुवात केली. फोटो विकायला सुरुवात केली. बर. फोटो विकून पैसे मिळायला लागले. चांगले पैसे मिळायला लागले. एक साधं आपण उदाहरण घेऊया. हे जी फिरणारी मंडळी असतात त्या सगळ्यांचं लाडकं जंगल म्हणजे कान्हा. कान्हा ज्याला आणि जी ताडोबा असे दोन ताडोबा. सारखं ताडोबा हे ऐकून ऐकून. प्राणी बघण्यासाठी, हम्म. पण कान्हा हे जंगल म्हणून कान्हा. आहे, रिच आहे ते. म्हणजे ज्याला आता जिम कॉर्बेट पार्क म्हणतात. हो हो. कान्हा आहे. अतिशय समृद्ध आणि अतिशय श्रीमंत जंगल आहे ते. ते कान्हा. एक कान्हा जंगल कोपरान-कोपरा बघायचं म्हटलं ना, 50 वर्ष लागतील कमीत कमी. म्हणजे मी इथनं निघालो, जंगलाच्या त्या टोकाला गेलो आणि परत माझ्या राहायच्या ठिकाणी आलो. काय उत्तर दिशेला गेलो आज. उद्या काय पूर्वेला गेलो, मग काय पश्चिमेला गेलो, मग दक्षिणेला. ह्याला जंगल बघणं म्हणत नाहीत. त्यातल्या वनस्पती, त्यांचे गुणधर्म, ते काय आहे, ती विषारी आहे का चांगली आहे का वाईट आहे, औषधी असा गुणधर्म आहेत सखोल का? अभ्यास जर करायचा म्हणलं 50 वर्ष फक्त कानात पूर्ण करायला लागतील. मलाही हे काही ज्ञान सगळं आहे. माझं अजूनही असं म्हणणं आहे, की मला ह्या सगळ्यातलं फक्त अर्धाच टक्का कळलेलं आहे. हो.
अर्धाच टक्का कळलेला आहे. अजून 99.5% मला कळायचंच आहे. एवढं समृद्ध आपल्या भारतात आहे. मग हे कारण होतं का रे, की तुला तो आत्ता जो व्यवसाय सुरू केलास, हां. की आता बघा, यू स्टार्टेड विथ युअर करिअर ॲज अ इंजिनियर. इंजिनिअरिंगचं झालं, मग किल्ल्यांची आवड निर्माण झाली. आधी किल्ले किल्ल्यांची आवड निर्माण झाली, मग त्याच्यात मी इंजिनिअरिंग हां, म्हणजे हां, ते पॅरलली चालू होतं. पॅरलल पण चालू म्हणजे होतं. आपल्याला जे पारंपरिक विचार करायचा आहे चरितार्थाचा, हं. तो आपण इंजिनिअरिंग करून बाबा पुढे शिक्षण घेत घेत करायचं. पण शिक्षणाच्या बरोबर तुझी आवडही वाढत होतीच. ते केलं. मग गड किल्ल्यांची आवड, मग त्याचा सखोल अभ्यास. मग नुसती आवड म्हणजे मी फक्त ट्रेक केले किंवा मी फक्त गड चढलो, इतकं मर्यादित न राहता तू सांगत राहिलास. त्यांच्याबद्दल बोलत राहिलास. त्याच्यानंतर तुला जंगलांची आवड निर्माण झाली. मग हे कारण आहे का, की तुझं आत्ता जे काही अ, जो तुझी आत्ता दिशा आहे, ज्या प्रवासात तू आत्ता आहेस, हे जे नवीन सुरू केलंय, हे त्याच्या मागे ही प्रेरणा आहे? हां. निसर्ग निसर्ग ही आणि आपल्या भारतवर्षात असलेली समृद्धता ही माझा नवीन व्यवसाय चालू नवीन म्हणजे हा व्यवसायात उतरण्याच्या मागची ती प्रेरणा आहे. काय आहे तो व्यवसाय? मी सौंदर्य प्रसाधनं करतो. आ, म्हणजे आत्तापर्यंतच्या गोष्टींचा आणि याचा काही काहीच काही संबंध कशाशी नाही. कुठे हे तुम्हाला धक्के आहेत, सगळे धक्के आहेत. पहिल्या ह्याच्यापासून नुमवीपासून जो धक्का आहे, तो प्रत्येक टप्प्यावर आहे. तुम्ही पण मला म्हणालच. हां, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. हां. पण आता मी डॉक्टर तर होऊ शकत नव्हतो. हं. रूढार्थाने किंवा जे ज्याला आपण सर्टिफिकेट घेणं त्याचं काय अकॅडमिकली मी होऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी त्याचा उपयोग औषधांसाठी करू शकत नव्हतो. जे काय मला थोडंफार कळलं त्याच्यातलं हे ते. का करावंसं वाटलं? तेच सांगतोय मी. ट्रिगर काहीतरी आहे ना, झालं असेल ना? सांगतो ना. हं. मग ह्याचं हे पुढे नेता कसं येईल? आधुनिकतेशी याची याची सांगड सांगड घालून कशी घालता येईल? हे पुढे कसं नेता येईल? औषधं म्हटलं की ते आपल्याकडे टिपिकल आयुर्वेदिक औषध म्हटलं की ते काढे, गोळ्या, चूर्ण, म्हणजे ती कडवट चव वगैरे सगळं येतं. आणि ते मी करू शकत नाही कारण माझ्याकडे ते क्वालिफिकेशन नाही. माझ्याकडे ती पात्रता नाही. मला ते अलाउड पण नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला कायदेशीरदृष्ट्या मी ते करू शकत नाही. मग ह्याच्यात काय करता येईल? मग मी या सौंदर्य प्रसाधनात याचा वापर कसा करता येईल याच्यावर मी विचार करायला लागलो. काही लोकं त्याला नॅचरल म्हणायचे, काही लोकं त्याला हर्बल म्हणायचे. असे वेगवेगळ्या नावाखालती ती होती. ती सगळी जी काही उत्पादनं होती वेगवेगळ्या कंपन्यांची ती घेतली मी. त्याचा अभ्यास केला. काय आहे, काय नाही. कसं आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे जे डिपार्टमेंट आहे, त्यांचे जे काही नियमावली आहे, त्याच्यात आता समजा उदाहरणार्थ एखादं कुठलंही आपण सौंदर्य प्रसाधनातले एखादं काय उदाहरणार्थ आपण एक शॅम्पू घेऊ. तर त्याच्यात तू काय-काय घटक पदार्थ वापरलेस, हे सगळे तुला कंपल्सरी त्याच्या लेबलवर मेन्शन करावे लागतात. बरोबर. तो एक छंद जडला मला. वेगवेगळ्या ब्रँडचे, वेगवेगळ्या बाजारात उपलब्ध असलेले वस्तू घेऊन यायचं आणि त्याच्या मागं काय-काय ती लिहिलंय कॉन्स्टिट्युएंट्स बघायची सवय हां, झाली. ते सगळे घटक पदार्थ त्याचे इन्ग्रीडियंट्स इन्ग्रेडियंट्स. बघायचे, ते लिहून काढायचे. क्रीम जे आपण लावतो किंवा लोशन्स लावतो, शून्य ह्याच्यातलं मला पहिले शून्य नॉलेज होतं. स्किन प्रॉडक्ट्स म्हणजे जे स्किन काही. प्रॉडक्ट सगळी. काहीच माहिती नव्हतं. एक्सटर्नल ॲप्लिकेशन. मी फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशन्सच करतो. कारण मला कायद्याने फक्त तेवढंच करायला परवानगी आहे. इंटरनल मी काहीही करू शकत नाही आणि मी ते करत पण नाही. एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत ही सगळी. मग म्हटलं सगळ्यात लिक्विड हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. लहानपणापासून आपल्याला पाणी आणि दूध हे 2 द्रवपदार्थ आपल्याला अगदी पाळण्यात असल्यापासून माहिती असलेले आहेत. म्हटलं लिक्विड आहे ते करायला सोपं असेल. शॅम्पू लिक्विड असतो ना, सेमी लिक्विड असतं म्हणूया. कसा करता येईल, काय करता येईल? मग बघत गेलो, वाचत गेलो. नुसतं आता मी एक समजा सांगितलं की सोडियम लॉरियल इथाइल सल्फेट काहीच कळणार नाही. मलाही कळत नव्हतं. मग ते काय? त्याचा शोध घेतला. मग कळलं सर्फॅक्टंट्स असतात. अजून काय-काय त्याच्यात घटक असतात. म्हणजे फोमिंग एजंट असतात.
डिफोमिंग एजंट असतात, फोमिंग एजंट असतात तसे, स्टॅबिलायझर्स असतात, त्याच्यानंतर हे असतात, काय म्हणूया त्याला आपण, की काही पदार्थ असे असतात की जे एकमेकांच्या विरुद्ध वागतात. म्हणजे इन्ग्रेडियंट ए आणि इन्ग्रेडियंट बी हे जर मिक्स केलं रेझिस्टिंग एलिमेंट्स ते साधारण. म्हणजे जसे नॉर्थ आणि साऊथ पोल जसे एकमेकांच्या जवळ कधी येत नाहीत, हम्म. तसे एकमेकांच्या ऑपोजिट असतात ते. तर त्यांची भयानकच काहीतरी रिॲक्शन येते. हे सगळे अनुभव घेत 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 मग एक माझा स्वतःचा असा मी फॉर्म्युला डेव्हलप केला. बर मी स्वतःच केला. बर मी कुठलंही याचं कोर्स केला नाही का कोणाकडे शिकायला गेलो नाही किंवा कोणी येऊन मला शिकवलं नाही, हे असं करा, तसं करा, हे करा, ते करा. हे तूच तुझं परमिटेशन कॉम्बिनेशन करत, माझी ट्रायल एरर करत. परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स ट्रायल एरर करत 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 मग तो एक शॅम्पू माझा पहिला तयार झाला. बर बेसिक शॅम्पू तयार झाला. मग आता म्हटलं ह्याला आपल्याकडे जे पारंपरिक वनस्पती सांगितल्या गेल्या आहेत आयुर्वेदात, ह्याला आधार हा जरी जंगल असला तरी मुख्य आधार हा आयुर्वेदाचा पण आहे. आयुर्वेद अच्छा. काय जंगलातच मिळणाऱ्या जी हो 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 औषधी आहेत, म्हणजे औषधं जी सगळी आहेत ती जंगलातच सर्वात मिळतात ना. प्राचीन, त्यामुळेच तेच आहे. आयुर्वेद मानला गेलाय. आता ते कुंडीत वगैरे आपण कोरफड लाव, ते काय अश्वगंधा लाव, हे आता आलं कुंडी आणि माझ्या बाग. तेव्हा काय होतं ते सगळं ते जंगलातनंच यायचं ना. आजही मी वापरतो ती मी जंगलातनं तिथल्या स्थानिक आदिवासींकडनं सोर्स केलेलेच इन्ग्रेडियंट वापरतो मी. जे माझ्या बर प्रॉडक्टमध्ये मी वापरतो ते. काय काय प्रॉडक्ट्स आहेत आता आपली? तर माझी ब्रँडचं नाव? ब्रँडचं नाव चारुकोशा. चारुकोशा. चारुकोशाचा अर्थ चारुकोशा. सांगतो. हा चारू हा न्यूट्रल जेंडर न्यूट्रल शब्द आहे. म्हणजे त्याला जेंडर नाहीये. चारू म्हणजे संस्कृतमध्ये चारू, मराठीत त्याचा अर्थ सुंदर असं होतं. बरं, आता चारुलता हे मुलीचं नाव असतं. चारुदत्त हे मुलाचं नाव असतं. लता म्हटल्यामुळे ते मुलीचं झालं, दत्त म्हटल्यामुळे ते मुलाचं झालं. तसं चारू म्हणजे सुंदर, सुंदर वेल म्हणून ती चारुलता. दत्ताचं सुंदर स्वरूप म्हणून तो चारुदत्त. तसं चारू हे सुंदर आणि कोश प्राचीन याच्यात आपल्या सांगून ठेवलं की आपलं शरीर हे 5 कोशांनी बनलेलं आहे. तर हा 6वा कोश मी केलाय. तो जो बाह्य कोश आहे. 5ही कोश हे आपल्या शरीराच्या आत असतात. ते हा 6वा बाह्य कोश. बर हां. जो सौंदर्य वेगळं देतो. नाव आहे एकदम, हां, चारुकोश. काहीतरी चारुकोशात. आता ते कोश म्हटलं ना, की ते कोशात गेल्यासारखं वाटतं. म्हणून तू कोशातच नेलंयस. हां, म्हणून मी कोशात नेऊन टाकलं एकदा. म्हणून मग ते नाव ठेवलं मी. न्यूट्रल जेंडर आहे. जेंडर न्यूट्रल आहे सॉरी. म्हणजे असं कोणाला वाटायला नको, की हे फक्त स्त्रियांसाठी आहे किंवा हे फक्त पुरुषांसाठी आहे. कोणीही वापरू शकतं. तर तो पहिला शॅम्पू तयार झाला माझा. आता त्याच्यात मला बरेच आता 2-3 मी नावं घेतो, जी पटकन सगळ्यांना कळतील अशी. शिकेकाई आहे, ब्राह्मी आहे, रिठा आहे. हे सगळे घटक पदार्थ आपण पूर्वीपासून केस धुवायला वापरतच येतोय. म्हणजे मी म्हणेन एक साधारणतः 10 ते मॅक्सिमम 15% एवढेच माझ्या ह्याच्यात बाजारातनं विकत घेतलेले, म्हणजे ज्याला आपण नॅचरल केमिकल्स म्हणूया, एवढी असतात. बाकी मला तोच एक मुद्दा विचारायचा होता. जाहिराती ज्या वेगवेगळे केलेल्या जातात, ते जरा भुलावणारे असतात, की आमचं केमिकल फ्री आहे. असं असतं का केमिकल फ्री काही जगात? केमिकल फ्री असू शकतं जगात, हा पण ते विकण्यायोग्य राहत नाही. अच्छा. ते 2 कारणासाठी. एक तर त्याचं शेल्फ लाईफ हे अत्यंत मर्यादित असतं. ओके. सॉरी. शेल्फ लाईफ हे अत्यंत मर्यादित असतं त्याच्यात. आणि दुसरं त्याच्या जे विघटन आहे ते खूप लवकर आणि अतिशय वेगवान व्हायला सुरुवात होते. या 2 कारणासाठी ते शेल्फ लाईफ त्याचा जास्त असूच शकत नाही. 1 किंवा 2 दिवस, फार तर फार 3 दिवस. हे प्रत्येक प्रॉडक्टमध्ये केमिकल्स प्रमाण मागे पुढे होईल पण असतात. केमिकल फ्री बाजारात उपलब्ध असलेलं प्रॉडक्ट असू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. कोणी उद्या मला आणून दाखवलं, की हे बघ प्रूव्ह करून द्यायचं. मी म्हणतो म्हणून ते खरं आहे असं नाही.
माझ्या प्रॉडक्टची माझ्याकडं NABL अक्रेडिटेड लॅबोरेटरीची सर्टिफिकेट्स असतात प्रत्येक अच्छा. बॅचची. अच्छा. त्याच्याशिवाय मी प्रॉडक्ट बाजारात उतरवत नाही. त्याच्यात सगळंच आलेलं असतं. म्हणजे तो थोडक्यात जसं पोस्टमार्टेम करतात ना एखाद्या देहाचं, हो, हो. तसं हे प्रॉडक्टचं पोस्टमार्टेमच असतं. सगळंच आलेलं असतं त्याच्यात. त्याच्यात दिसतंच काय काय घातलंय, पण काय मग काय. तुझ्या प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्सचं प्रमाण किती असतं? जास्तीत जास्त 15%. 15%. आता किती प्रॉडक्ट्स आहेत आपले? आत्ता माझी साधारणतः एक 14 ते 15 प्रॉडक्ट ही मार्केटमध्ये येत आहेत. म्हणजे सुरुवात झालेली मार्केटमध्ये यायला. बरं. काय आपण काय कॅटेगरीतले आहेत ते? आता स्किन केअर आहेत, हेअर केअर आहेत, बरं, लिप केअर आहेत. बरं. म्हणजे थोडक्यात शॅम्पू आहेत, कंडिशनर आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब्स आहेत, त्याच्यानंतर लिप बाम्स आहेत, लोशन्स आहेत, सन प्रोटेक्शन लोशन्स आहेत, सन प्रोटेक्शन क्रीम्स आहेत. बघ आता एस्टॅब्लिश ब्रँड्स आहेत काही. वर्षानुवर्ष लोकांवर इम्पॅक्ट झालेले, जनरेशन टू जनरेशन ते ब्रँड्स असे खोलवर रुजलेत. मग हे एस्टॅब्लिश ब्रँड्स असताना आज चारू कोशाकडे लोकांनी काय कारणाने जावं? वापरायचं का म्हणशील तर याच्यात फक्त 10 ते 15%च मी जे नैसर्गिक घटक नाहीयेत. म्हणजे थोडक्यात आत्ताच्या भाषेत केमिकल्सचा वापर 10 ते 15% केमिकल्स नाही म्हणता येणार, सगळे निसर्गातनंच आलेले आहेत, फक्त ते प्रोसेस केलेले आहेत. अच्छा, म्हणजे प्रोसेस्ड इन्ग्रेडियंट्स तुझे 10 ते 15% आहेत. हां. बाकी सगळे तू नॅचरली बाकी सगळे मी जे निसर्गातले ज्याला आहे. आपण काय पानं, फुलं, त्याच्यानंतर काय मुळं, झाडाची सालं, पारंब्या, हे ते सगळं आपण वापरत असतो. हेच वापरतो. मी जे आता फोमिंग एजंट म्हण, हे म्हण, ते म्हण, हे जे काय असतात ते निसर्गातच आलेले आहेत. तर त्याला पण त्याच्यावर प्रोसेस केलेली आहे काही. ते मी वापरतो. त्यामुळे मी त्याला नैसर्गिक म्हणत नाही. कारण त्याचं निसर्गातनं तू एखाद्या याच्यावर प्रोसेस केली की त्याचं मूलभूत जे कॅरेक्टरिस्टिक आहे ती बदलते. तसं तू ह्याच्यावर प्रोसेस केलीस म्हटल्यानंतर त्याची मूलभूत कॅरेक्टरिस्टिक बदलली. मग त्याला तू नैसर्गिक म्हणू शकत नाहीस. म्हणतात सगळे नैसर्गिक. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, जे आपल्याकडे नियम आहेत ना काही, त्याच्यात असं लिहिलेलं आहे, की तुम्ही त्याच्यात 10% पेक्षा जर जास्त प्रमाण तुमचं या वनस्पतींचं किंवा या घटकांचं असेल, तर तुम्ही त्याला हर्बल आणि नैसर्गिक म्हणू शकता. माझं बरोबर उलट आहे. माझं 90% प्रमाण हर्बल आहे. म्हणजे हे सगळं पानं, फुलं, वनस्पती हे जे काय आहे, जे काय मी वापरतो, आणि 10% प्रमाण माझं केमिकलचं आहे. अच्छा. ज्याला आता रूढी भाषेत केमिकल म्हणलंच पाहिजे. कारण त्याचं स्थिती बदलली ना. हा, म्हणजे ती प्रोसेस्ड आहे म्हणून. पण ती हार्मलेस आहे. हम्म, हम्म. त्याचे साईड इफेक्ट्स नाहीयेत काही. आता मला एक सहज बोलता बोलता एक सहज विचारावं असं वाटतं ते असं की शॅम्पूचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. शॅम्पूमध्ये सुद्धा 1760 प्रकार आलेत. हो. मग तो ड्राय हेअरला वेगळा, वेट हेअरला वेगळा, अमुक वेगळा, तमुक वेगळा. मग ते शॅम्पू आला की मग तो कंडिशनर पाहिजे. मग ते का वगैरे काय ते मला माहित नाही. पण असं पण आहे. तर आपण तुझा जो आता शॅम्पू आहे, इट सूट्स टू ऑल एज ग्रुप्स आणि ऑल कंडिशन्स. माझी जी काही प्रॉडक्ट्स आहेत, तिथले सर्व प्रॉडक्ट ही साधारणतः 7 वर्ष वय वर्ष ज्यांचं 7 आहे, त्यांच्यापासून वय वर्ष 100 यातलं कोणालाही चालू शकतं. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कुठलाही कॅटेगरी. त्याचा साईड इफेक्ट न होता. म्हणजे कॅटेगरी कुठली? ड्राय हेअर असू दे, वेट हेअर असू दे, किंवा स्किन ड्राय आहे, वेट आहे. आता काय होतं, की ड्राय स्किन, ड्राय हेअर हे होतात कशामुळे मुळात? तर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरनं. म्हणजे जी एक आपल्याला जे निसर्गाने शरीर दिलेलं आहे ते बदलू शकत नाही आपण. त्याची रचनाही बदलू शकत नाही. त्याचे जे मूलभूत शरीर जन्माला येताना जे काही घटक दिलेले आहेत ते आपण बदलू शकत नाही. फक्त त्यातले चांगले जे गोष्टी आहेत, त्या वाढवून आपण त्या टिकतील कशा हे बघायचं असतं. तसंच आता माझा शॅम्पू आहे, तो सगळ्याच कुठल्याही स्वरूपाच्या केसांना चालतो. हम्म. आता क्रीम्स आहेत माझी. तर त्याच्यात काय होतं, ज्यांची
प्रमाणच खूप असतं. आता उदाहरणार्थ आमच्याच घरात उदाहरण आहे. त्या माझ्याच बायकोचं. म्हणजे तिचा थंडीत हातावरचं असं डोक्यात कोंडा झाल्यानंतर कसं पांढरं पडतं ना, तसं असं तिची स्किन पडतेच. अ, आता मी जे काही तिला क्रीम लावायला देतो, ओव्हर अ पिरियड गेलं ते. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, बाजारात उपलब्ध जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत, ते इन्स्टंट रिझल्ट देणारी आहेत. ती हळद हो गरी स्वरूपातली आहेत. माझी प्रॉडक्ट ही निसर्गातनं निर्माण केलेली असल्यामुळं नैसर्गिकदृष्ट्या एखाद्या गोष्टीला त्या गोष्टीचा परिणाम जाणवण्यासाठी जो वेळ लागतो, तो माझ्या प्रॉडक्टमध्ये लागतोच. आणि तो माझ्या प्रॉडक्टचा जो इफेक्ट असतो, तो लाँग लास्टिंग असतो. माझं प्रॉडक्ट वापरायचं बंद केलं, तर तुम्ही ज्या स्टेजला बंद करताय, त्या स्टेजपर्यंतची तुमची काय केसाची रचना किंवा तुमच्या काय चेहऱ्यावर जे काय असेल, स्किनवर असेल, ओठांवर म्हणजे ती असेल, स्टेट तशीच ती राहते स्टेट तशी मेंटेन. राहते. ती डिग्रेड होत नाही किंवा अपग्रेड होणार नाही, कारण तुम्ही वापरायचं बंद केलेलं आहे. हळू ते दिसायला लागतं. नाही, थोडक्यात कसं आहे ना, की हे सगळं जर विचार केला तर आपण हे नेचर बेस्ड इन्ग्रेडियंट्स असलेली प्रॉडक्ट्स हे तुझं USP आहे. हा माझा USP आहे. करेक्ट? हो. आणि आताच्या काळात ही USP वगैरे शब्द सांगायला लागतात. हो, म्हणून मी नाही सांगितलं, की बरोबर आहे. नॅचरल बेस्ड इन्ग्रेडियंट्स यांचं प्रमाण 90% आहे. आणि त्या प्रॉडक्टला तो लूक आणि इफेक्ट बरोबर, दोन्ही मिळण्यासाठी बरोबर, बरोबर, जेवढे बरोबर. काही निसर्गात म्हणजे निसर्गाव्यतिरिक्त जे गोष्टी वापरायला लागतात, तेवढेच माझ्या ह्याच्यात आत्ता वापरले मला जातात. जर चारुकोशाचे प्रॉडक्ट्स हवे असतील तर मला काय करायला लागतं? आत्ता Amazonवर आहोत आपण. Amazonवर आहेस. बरं. आता आपण हळू भारतभर वितरक नेमतोय, म्हणजे डिस्ट्रिब्युटर्स नेमतोय. बरोबर. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यात लिंक्स देणारच आहोत. त्याच्यात तुम्हाला जर चारुकोशाचे प्रॉडक्ट्स हवे असतील किंवा माहिती करून घ्यायची असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये ही सगळी डिटेल्स आपण देणारच आहोत. सरांचाही कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत. जेणेकरून कनेक्ट होण्याच्या दृष्टीने आणि माहिती करून घेण्याच्या दृष्टीने आणि विकत घेण्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदाच होईल. चारुकोशा हे नवीन प्रॉडक्ट जरी असलं, तरी ते प्रूव्हन आहे, असं आमचे मित्र, सन्माननीय मित्र जे आहेत ते सांगतात. त्यामुळे हे जास्तीत जास्त त्याचं प्रमाण वाढावं. हे प्रॉडक्ट बाजारात लवकर जेवढं येईल, तेवढं उलट जास्त लोकांना फायदे होतील. आणि एक मित्र नुमवीचा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना बघताना खूप जो आनंद होत होता, तो मला सगळ्यांच्या पुढे दाखवायचा होता. हा आजच्या या संवादाचा हेतू होता. आणि हे जे काही घाट घातलाय तो तेवढ्यासाठी घातला, की बाबा हा काय-काय करतोय बघा एक मित्र आमचा. सो माननीय नुमवीयचा अ, जो उद्देश आहे, तो सार्थ करणारा माझा मित्र माननीय अमोद दामले, माननीय अमोद दामले, माननीय नुमवीय अमोद दामले. तर खूप छान वाटलं अमोद तू आलास आणि बऱ्याच गोष्टी खरं आपण सविस्तर बोलतोच खरं, हो. पण या मंचावर आपल्याला बोलायला मिळाल्या. आणि आता मला तुला आता कारण अशा पद्धतीने आपण चर्चा केलेलीच नाही. आपली चर्चा फार वेगळ्या स्तरावर होतात, गप्पा होतात. आता तुला या क्षणी काय वाटते मला सांग? पहिला प्रथम तर असं आहे, की तो जो काही मला तू असं मान-सन्मान देऊन असं वरती चढवलेस, तेवढा दर्जा काही मी अजून माझा सिद्ध केलेला नाहीये. तो केल्यानंतर तू जरूर दे. आणि मी असा कधी विचार केला नव्हता, की बाबा ज्या आपण नेहमीच्या गप्पा मारतो, त्या अशाही स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचू शकतात किंवा शकत असतील. तू आत्तापर्यंत करत आलेले एपिसोड्स मी बघत होतो, आवडीने ऐकत होतो, अनेकदा ऐकत होतो. काही-काही एपिसोड्स मला जे माझ्यासाठी खूप आवडणारे होते, काही त्यातनं मला गोष्टी शिकता पण आल्या. त्या मी आजही अनेकदा ऐकतो. पण ते एक विचार मनात असा असायचा, की "अरे, हे केवढं मोठं नाव आहे आपलं. आपलं कुठे त्यांच्या पासंगाला आपण पोहचत नाही." त्याची एक सुप्त इच्छा असायची मनात, की कधीतरी असं कोणीतरी आपल्यालाही विचारेल. माझी एक प्रचंड श्रद्धास्थान आहे, शेगावचे गजानन महाराज. मग त्यांच्या मनात असेल, त्यांनी जो योग जुळवून आणला, तर एक ना एक दिवस नक्की होईल.
तसं तो आज योग तुझ्या माध्यमातलं तू आणवलास किंवा त्यांनी तुझ्या माध्यमातनं आणवला. म्हणजे हे तू आणलं किंवा मी आलो वगैरे हे काही नाही, हे त्यांनी घडवून आणलं बरोबर, बरोबर. हे म्हणून हा झालं. हे मी अनपेक्षित होतं सगळं माझ्यासाठी आणि मला म्हणजे खरं सांगायचं तर मी आज सकाळी पण फोन करणार होतो, की "मास्तर अरे ते नको राव, भीती वाटते ते किंवा माझ्यासाठी ते नीट होणार नाही म्हणून." काय आता मी एवढंच म्हणेन, की तुझ्या माध्यमातून हे पोहोचवलंस त्याबद्दल धन्यवाद. अशीच संधी कधी परत जेव्हा केव्हा देशील, तर मी आवर्जून येईन. नक्की, 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 नक्की. खूप बरं वाटलं. हाच उद्देश होता मित्रांनो, की माझ्या शाळेतली जी काही मंडळी वेगळ्या वाटेने प्रवास करतायत, त्यांचं जीवन वेगळ्या पद्धतीने जगतायत आणि जीवन जगताना छंद, व्यवसाय या 2 गोष्टींची सांगड घालून कसा प्रवास करता येऊ शकतो, असं अनुभवायला मला जेव्हा लागलं, तेव्हा मला असं वाटलं, की हा मंच खूप छान आहे. म्हणून हा एक प्रयास होता. मला खात्री आहे तुम्हाला तो आवडला असेल. त्यामुळे जरूर असंच असंच प्रेम करत राहा आणि माझा हुरूप वाढवत राहा. मनापासून धन्यवाद. पुन्हा पुन्हा भेटूया. अहमद आपली एक मैत्रीण आहे, रुजुता गोखले. तिचा एक ब्रँड आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही. बरं. तर ती पैठणीच्या वेगवेगळ्या गिफ्ट आर्टिकल्स करते. बरं. तर तिने तुझ्यासाठी एक वही केलेली आहे. हो, हो. वाह! सुंदर आहे. मनोगत माझ्या मनीची. बरं.